नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. वन विभाग भरती 2023-24 सध्या चालू आहे. त्यामध्ये काही प्रश्नपत्रिका आपण पाहिल्या आहेत मागच्या व्हिडिओला. आतासुद्धा आपण 9 ऑगस्टला जो पेपर झाला त्याच्यातले काही प्रश्न आपण पाहणार आहोत. चला मग व्हिडिओला जास्त वेळ न लावता आपण एक एक प्रश्न पाहूयात. 9 ऑगस्टला झालेले हे पेपर होते. 1, 2 आणि 3 शिफ्टमधले काही प्रश्न आहेत. तर पहा मग पहिला प्रश्न आहे, भारताचा 2022-23 चा GDP किती टक्के होता? पर्याय आहे 1 5.2%, 2 7.2%, 3 8.2% आणि 4 9.2%. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7.2%. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पन्ना हे ठिकाण कशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? पर्याय आहे 1 सोन्याच्या, 2 हिऱ्याच्या, 3 चांदीच्या आणि 4 वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिऱ्याच्या. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, भूतानमध्ये कोणत्या प्रकारची शासन पद्धती आहे? पर्याय आहे 1 लोकशाही, 2 घटनात्मक, 3 राजेशाही आणि 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजेशाही. त्यानंतर चौथा प्रश्न होता, गायीचा समानार्थी शब्द कोणता? मराठी व्याकरणावरील प्रश्न आहे. पर्याय आहे 1 केनू, 2 मेनू, 3 धेनू व 4 वरील सर्व. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 धेनू. गाईला धेनू हा समानार्थी शब्द आहे. पुढचा पाचवा प्रश्न होता, पश्चिम महाराष्ट्रात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? पर्याय आहे 1 4, 2 5, 3 6 आणि 4 7. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. सहावा प्रश्न होता, भारतामधील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते? पर्याय आहे 1 महाराष्ट्र, 2 बिहार, 3 गोवा, 4 केरळ. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिहार. 7 नंबरचा प्रश्न आहे, उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय आहे 1 अवनती, 2 विकृती, 3 प्रगती आणि 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अवनती. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न आहे, बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? पर्याय आहे 1 महात्मा गांधी, 2 वल्लभभाई पटेल, 3 सरोजिनी नायडू आणि 4 पंडित नेहरू. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न आहे, सोलापूर अहमदनगरच्या सीमेवर कोणत्या प्रकारची वने आढळतात? पर्याय आहे 1 आर्द्र पानझडी वने, 2 मध्यम आर्द्र विषुववृत्त उष्ण, त्यानंतर 3 उष्णकटिबंधीय निमसदाहरित आणि 4 उपउष्णकटिबंधीय. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्यम आर्द्र विषुववृत्त उष्ण. त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न आहे, कृष्णा नदी महाबळेश्वरला उगम पावते हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? व्याकरणावरील प्रश्न आहे. पर्याय आहे 1 विशेष नाम, 2 सर्वनाम, 3 केवळ वाक्ये आणि 4 होकारार्थी वाक्ये. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्वनाम. त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न आहे, समुद्र किनाऱ्यामध्ये महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? पर्याय आहे 1 पहिला, 2 दुसरा, 3 तिसरा आणि 4 चौथा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चौथा क्रमांक लागतो. त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न होता, कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात प्रामुख्याने कोणते खनिज आहे? पर्याय आहे 1 मॅग्नीज, 2 चुनखडी, 3 बॉक्साईट आणि 4 क्रोमाईट. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बॉक्साईट. त्यानंतरचा प्रश्न आहे 13 नंबरचा, महाराष्ट्र राज्याची सीमा सर्वात कमी कोणत्या राज्याला लागून आहे? पर्याय आहे 1 आंध्र प्रदेश, 2 गुजरात, 3 गोवा आणि 4 मध्य प्रदेश. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोवा. गोवाला कमी आहे. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न आहे, 12 गावचे पाणी पिणे या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता? मराठी व्याकरणावरील प्रश्न होता. पर्याय आहे 1 विविध अनुभव घेणे, 2 बुथाटा करणे, 3 पुन्हा उपयोगात आणणे आणि 4 पडून जाणे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विविध अनुभव घेणे. त्यानंतर 15 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेकडे खालीलपैकी कोणते राज्य आहे? पर्याय आहे 1 छत्तीसगड, 2 मध्य प्रदेश, 3 आंध्र प्रदेश आणि 4 गोवा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हे महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे. त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न होता, राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून कोणत्या कलमाअंतर्गत काढता येते? पर्याय आहे 1 कलम 30, 2 कलम 61, 3 कलम 25 आणि 4 कलम 35. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
कलम 61 नुसार त्यांना पदावरून काढता येतं. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न आहे, त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत, यामधील अलंकार ओळखा. पर्याय आहे 1 असंगती, 2 ससंदेह, 3 पर्यायोक्ती आणि 4 दृष्टांत. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पर्यायोक्ती. पर्यायोक्ती हा अलंकार आहे. त्यानंतर 18 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्यापासून अजिंठा लेणी उत्तरेस 2 तासांच्या अंतरावर आहे? पहा, या ठिकाणी असा प्रश्न आहे. पर्याय आहे 1 नाशिक, 2 अहमदनगर, 3 जालना आणि 4 नांदेड. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाशिक. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न होता, महाराष्ट्रामध्ये चिकणमाती सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आढळते? पर्याय आहे 1 गडचिरोली, 2 नागपूर, 3 चंद्रपूर आणि 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर. त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न आहे. पहा, इतिहासावरील प्रश्न आहे. दलित चळवळीचा मुख्य नेता खालीलपैकी कोणते होते? पर्याय आहे 1 महात्मा फुले, 2 शाहू महाराज, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 4 वरीलपैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर 21 नंबरचा प्रश्न होता, महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? पर्याय आहे 1 नंदुरबार, 2 पुणे, 3 धुळे आणि 4 यवतमाळ. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यवतमाळ. त्यानंतर 22 नंबरचा प्रश्न आहे, यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? वणी ठिकाण पहा. तर पर्याय आहे 1 दगडी कोळसा, 2 संगमरवर, 3 बॉक्साईट आणि 4 तांबे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दगडी कोळसा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? लोकायुक्त. पर्याय आहे 1 1968, 2 1963, 3 1962 आणि 4 1972. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1972. 1972ला लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात आले. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न आहे, माहितीचा अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? याचे पर्याय आहेत 1 2005, 2 2006, 3 2007 आणि 4 2004. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2005. 2005ला हा कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर 25 नंबरचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती होती? पर्याय 1 5.7, 2 8.6, 3 7.9 आणि 4 7.1. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8.6. त्यानंतर 26 नंबरचा प्रश्न होता, कृष्णा नदी ही कोणत्या दिशेस वाहते? पर्याय आहे 1 पूर्ववाहिनी नदी आहे, 2 दक्षिण वाहिनी, 3 पश्चिम वाहिनी आणि 4 उत्तर वाहिनी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पूर्ववाहिनी. त्यानंतर 27 नंबरचा प्रश्न होता, बाल कामगार ठेवण्यास मनाई आहे यांच्या संबंधित कलम कोणती आहे? पर्याय आहे 1 कलम 20, 2 कलम 22, 3 कलम 23 आणि 4 कलम 24. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलम 24. कलम 24 ही बालकामगार ठेवण्यास मनाई आहे. त्यानंतर 28 नंबरचा प्रश्न होता, भारतीय आर्थिक वर्ष कधीपासून सुरू होते? पर्याय आहे 1 मार्च ते 31 मार्च, 2 1 एप्रिल ते 31 मार्च, 3 1 फेब्रुवारी ते 31 मार्च आणि 4 1 जानेवारी ते 31 मार्च. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 एप्रिल ते 31 मार्च. त्यानंतर 29 नंबरचा प्रश्न होता, हा मराठीवरील प्रश्न आहे, डोक्यावर खापर फोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? पर्याय आहे 1 डोक्यावर मडके फोडणे, 2 डोक्यावर माठ ठेवणे, 3 डोईजड होणे आणि 4 निर्दोष व्यक्तीवर अपराध लादणे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निर्दोष व्यक्तीवर अपराध लादणे. त्यानंतर शेवटचा प्रश्न घेऊ आपण 30 नंबरचा, भारताचे न्यायमूर्ती चंद्रचूड हे कितवे सर्वोच्च न्यायाधीश आहेत? पर्याय आहे 1 40वे,
2 30वे आणि 3 45वे व 4 50वे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 50वे. तर हे 50वे न्यायाधीश आहेत. पहा मग एवढे प्रश्न आपण पाहिले. बाकीचे जे प्रश्न असतील व्हिडिओ जास्त मोठा होईल, त्यामुळे आपण काय करू, बाकीच्या पुढच्या टॉपिकला घेऊ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.